आयोजकांनी अंपायर्स ना पाठवायचं आहे मैदानात. अंपायर्स गेल्यानंतर फलंदाज येतील. कर्जत खालापूर लीग मध्ये सुद्धा गणेश आयोजक कुठे आहेत? गोरकामत संघाची एंट्री फी 2700 रुपये आलेत माझ्याकडे. हे वैशिष्ट्य आहे गोरकामत संघाचं. 1 रुपया सुद्धा ते तुम्हाला कुठेच कमी देणार नाहीत. म्हणजे त्यांचे जे दोन्ही तिन्ही संघ आहेत कधीच म्हणजे बोलायला लावणार नाहीत. आणि आपण पाहिलं तर कर्जत खालापूर लीग मध्ये अभिनंदन सुमित आणि प्रवीण तब्बल 15-15 हजार पॉइंट्सना हे दोन्ही खेळाडू कर्जत खालापूर प्रीमियर लीग मध्ये गेलेत. आपल्या नावाचा दबदबा त्यांनी आपल्या ग्रामीण संघासाठी आणि त्या लीग मध्ये ज्या संघाकडून खेळणार आहेत त्यासाठी सुद्धा असाच कायम ठेवावा. त्यानंतर तेजस वाघमारे सुद्धा तब्बल 13,000 पॉइंट्सला, रोहन उर्फ कादरी 7,000, प्रतीक पवार आपण पाहिलं तर तब्बल 11-12 हजार पॉइंट्सला. म्हणजे हे जे काही खेळाडू आहेत दर्जेदार ज्यांचा खेळ इतर संघांना माहिती आहे त्यांनी या खेळाडूंना चांगल्या पद्धतीत मान सन्मान दिलाय. आपण पाहिलं तर विंटेज इथे मिळवला जाणार का या सीझन मधील मला वाटतं मांडवणे संघाचा पहिला सामना असेल. प्रवीण आणि धनंजय सलामीची जोडी. सामना 4 षटकांचा असेल. चांगली बाजू YCC साठी की रवी वाघमारे तब्बल 2 वर्षानंतर षटकार पाहायला मिळाला लाईव्ह मध्ये आणि खुश झाले रोहित पवार. त्यांना तोच बघायचा होता आणि पाहिला आपण तर आम्ही खेळाचा आनंद घेतोय सध्या. कारण छोटे छोटे पांडवाज असतील परंतु कुठेतरी काही चांगले खेळाडू आहेत त्यांना क्रिकेट जगलं पाहिजे. आमच्या इथे जवळपास डोनेवाडीमध्ये तब्बल 3 टीम आहेत. प्रत्येक टीम मध्ये दर्जेदार खेळाडू आहेत. त्यामुळे आमच्यामध्ये असे हेवे दावे असे काहीच नाहीत. कारण एवढ्या खेळाडूंना संधी मिळण्यासाठी कुठेतरी तुम्हाला काही निर्णय हे कठोरपणे घ्यावे लागतात. वळतोय सामन्याकडे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अक्षय दिनेश आणि हा चांगला चेंडू होता. एज घेतले चेंडू गेलाय चौकार पर्यंत. चांगला चेंडू होता. काही संधी नव्हती. गोलंदाजाची चुकी नव्हती. यष्टीरक्षकाची चुकी नव्हती. फाईन लेग लावलंय स्लिपचं क्षेत्ररक्षण लावलंय परंतु चुक्या होतात सुदाम पवार यांच्याकडून आणि ते त्याच्यावर विचार करणार आहेत. परंतु जी काही फलंदाजी झाली त्यांच्याकडून त्यासाठी YCC डोनेवाडी संघाने त्यांना माफ केलंय की सामना ते विजय करून आले इथे टीमसाठी. पुन्हा चांगला फटका चौकारपर्यंत जाईल की नाही शक्यता बघूया. गेलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. थोडस वाईडिश लाईन ठेवावी लागेल आणि वाईडिश लाईन चा वापर करावा लागेल. मला वाटतं गोलंदाज विकेट्स घेण्यासाठी जाण्यापेक्षा डॉट चेंडूवर जर आपण गेलात तर विकेट तुम्हाला आपोआप मिळणार आहेत. षटकार नाही परंतु चौकार आणि हा सुरेख बॅटच्या तिथून बॉल कट झालाय आणि मी सांगितल्याप्रमाणे आता चांगलं कमबॅक केलंय गोलंदाजाने. गोलंदाजाला फारसा अनुभव नाही परंतु प्रतिभा खूप सुरेख आहे. जयदास असतील. पुन्हा एकदा यस. सोनार की एक लोहार की. 2 चेंडू
चौकार खाल्ल्यानंतर 2 चेंडूवर सुरेख कमबॅक केलं जात आहे आणि याच मंचाच्या माध्यमातून मी आवाहन करू इच्छितो की यस या वेळेला चेंडू चौकारपर्यंत जाणार नाही वाटतं गेलाय थोडंसं स्लोवर झाले क्षेत्ररक्षक चेंडू कदाचित अडला असता आणि इथे हा तिसरा चौकार आपण पाहतोय काही वेळेला सामाजिक अडचणी निर्माण होतात एखादा गरजवंत याला आपल्या मदतीची गरज असते काही स्पॉन्सर 10-10 हजार 15-15 20-20 हजार सहज एका क्रिकेट मॅचसाठी खर्च करतात मोठे मोठे खेळाडू स्वतःसाठी 10-10 हजार 15-15 हजाराचे शूज वापरतात आणि खूप परंतु 100-200 रुपये सुद्धा आपण त्यावेळेला एखाद्या गरीब गरजवंताला मदत करत नाही त्यावेळेला माझ्यासारख्याच्या मनामध्ये काही प्रश्नचिन्ह निर्माण होतात की आपण मग नक्की करता काय समाजाला आपला उपयोग काय होतो ज्याचा त्याचा पैसा आहे त्याने त्याचं काय करावं हा त्याचा प्रश्न आहे परंतु एखाद्या गरजवंताला जेव्हा गरज असते तर त्या समाजातला मी असल्यामुळे तिथे मग माझं सामाजिक जाणीव काय माझे हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो तिथे नेहमीच 4 डोकी असतात मदत करणारी कोणी 100 रुपये कोणी 50 रुपये पण देतं त्या 50 रुपये म्हणजे कमी असं नाही ती पण तेवढीच किंमत आहे एखाद्याने 10,000 दिले तरी तेवढीच किंमत आहे कारण मदत ही वेळेला झाली तर त्या मदतीला खूप महत्त्व प्राप्त होतं आणि असेच आमचे KTC लाईव्ह इव्हेंटचे अजिंक्य पवार आणि त्यांची पूर्ण टीम कोणतीही सामाजिक अडचण असो आमच्या सोबतचा ऋणानुबंध खूप वर्षाचा त्यांच्या माध्यमातून जोडला गेला आहे आणि खूप मेहनतने ते वर आलेत आणि त्याची जाणीव त्यांनी काही अडचण असो म्हणजे तिथे मग ते काहीच बघत नाही काही अडचण असो प्रत्येक अडचणीत KTC ची टीम आमच्या सोबत उभी राहिली त्यासाठी मी निश्चितच खूप आनंद व्यक्त करतो असेच आमचे वसंत पारधी सर आहेत शहापूरमधील लाईव्ह इव्हेंट्स चालवतात ते सुद्धा खूप जबरदस्त आहेत म्हणजे ही सामाजिक जाणीव इथे चौकार खूप सुस्तपणा दाखवला या चेंडूवर पाहिलं ना आपण तर बाळू एक चांगले तगडे क्षेत्ररक्षक आणि चांगले तगडे खेळाडू मानले जातात सुस्त राहिले कुठेतरी कारण प्रवीणचा झेल होता तो हा प्रवीण तब्बल 15,000 पॉइंट्सला कर्जत खालापूर प्रीमियर लीग मध्ये गेलाय आणि आपण पाहिलं ना या वेळेला फेकलाय हा म्हणजे तुम्हाला त्याचा खामियाजा भोगावा लागेल जर का एखाद्या चांगला खेळाडू जेव्हा तुम्हाला संधी देतो बाद करण्याची तेव्हा ती संधी उचलली पाहिजे तुम्ही परंतु ती संधी आपण उचलली नाही तर त्याचा भुर्दंड गोलंदाजाला भोगावा लागतो एक झेल होता राहिला आणि त्यानंतर चौकार सुद्धा गेलाय आणि षटकार सुद्धा गेलाय धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 22च्या घरामध्ये यस पाहिलं आपण तर पुन्हा एकदा खराब चेंडू आहे यावेळेला थोडस प्रयत्न करणं गरजेचं आहे क्षेत्ररक्षकाने आणि केलाय प्रयत्न कारण तीन जे प्रयत्न होतं एक बाळू यांच्या हातातील झेल एक पॉइंटला गेलेला चौकार आणि हा चेंडू तिथे अडला गेला कारण आपण पाहिलं ना तर काल भारतीय महिला टीमचं खूप खूप कौतुक सुदाम पवार तब्बल 25 वर्षानंतर ऑस्ट्रेलिया टीम विश्वचषकामध्ये पराजित झाले यस क्लास फटका चौकार बिटवीन द गॅप सुरेख फलंदाजी आता 360 खेळ होतोय सुमित सुद्धा 15,000ला गेलेत आणि प्रवीण सुद्धा आणि धनंजय सारखा अनसोल्ड राहिला म्हणजे बघा त्याचा सुद्धा एवढा जबरदस्त खेळ आहे परंतु काही ह्यांना माहिती नाही खेळ त्याच्यामुळे तसं झालेलं आहे तर निश्चितच या वेळेला आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न
सुरुवातच अशी दाखवली होती की मला तिकडेच फटका मारायचा होता आणि गोलंदाजांनी थोडासा हात आखडला आणि पहिला चेंडू मात्र या षटकातील जातोय निर्धाव. धावफलक धावून पोहोचलाय तब्बल 26च्या घरात, 28च्या घरात. यावेळेला सुरेख पुन्हा एकदा हात आखडलाय. इथे फुकटची विकेट जाणार का? यस. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर षटक संपलंय. 2 षटकानंतर धावफलकावर धावा 29. तिसरं षटक हा झेल आहे आणि पुन्हा एकदा झेल होतं ड्रॉप. थोडंसं फिल्डिंगवर काम करावं लागेल. आपण पाहिलं ना तर मला वाटतं बरेच बॉडी बिल्डर दिसत आहेत, जिम करणारेच खेळाडू दिसत आहेत मला वाटतं बरेच, परंतु जी क्रिकेटमध्ये जी चालाखी हवे ती चालाखी दिसत नाही. यावेळेला बाद. आणि प्रवीण एवढा सुरेख खेळाडू आहे की जर तो बाद असेल तर कोणतेही हयगय नसते मैदानात. नेहमीच पंचांच्या निर्णयाचा सन्मान केला जातो. हेच मला खेळाडूंना सांगायचं आहे की कधीतरी पंचांकडून चुकी होऊ शकते, शेवटी माणूस आहेत ते, परंतु पंचांच्या निर्णयाचा योग्य मान राखणं ही सुद्धा एक चांगल्या खेळाडूची लक्षण आहेत. जर का क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांनी पंचांच्या निर्णयाचा मान सन्मान केला नसता तर अजून त्यांच्या खात्यात सुदाम पवार 20 ते 25 शतकांची भर पडली असती. कारण कित्येक वेळा हा खेळाडू पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे 99वर बाद झालाय. आणि बऱ्याच वेळा तर स्टीव्ह बकनर हे जे वेस्ट इंडिजचे पंच होते, फक्त ते हसणार पण बाद देऊन सचिन तेंडुलकर हसून निघून जाणार. कधी असं नाही की राग आणि हा काय केलंय. एक चांगला फटका होता परंतु वेळीच हात घातलाय आणि फलंदाज होईल बाद. आणि मला आनंद होतोय आमचे भाचेसाहेब सचिन पुन्हा एकदा मैदानात उतरलेत. क्लास खेळाडू, क्लास दर्जा. यस, गोलंदाज यावेळेला हॅट्रिक. परंतु मला वैयक्तिक आनंद वाटतोय की आमचे भाचेसाहेब सचिन वाघमारे यावेळेला गोरकामतकडून त्यांनी पुन्हा खेळायला सुरुवात केली. जेव्हा संघ नव्हता, 1 गाव 11 ही पद्धत अस्तित्वात नव्हती, तेव्हा हे छोटेसे भाचेसाहेब माझ्यासोबत डोनेवाडी संघातून मी त्यांना खेळायला घेऊन जायचो. काय जबरदस्त खेळ त्यांचा, एक तंत्रशुद्ध खेळ. पुन्हा एकदा मैदानात आलेत बऱ्याच कालावधीनंतर. पाहूया कसा खेळ होतोय. आणि इथे 2 धावा सहज पूर्ण केल्यात, चोरल्यात. आंखों से काजल चुरा लेना अशा पद्धतीत ह्या 2 धावा चोरल्यात. हॅट्रिक काही झाली नाही, चांगला सन्मान दिला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, या चेंडूला मात्र सन्मान दिला गेलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 33च्या घरात. जयदास यांनी चेंडू हाताळला नाही म्हणजे नवीन खेळाडूंवर भर दिलाय. मला वाटतं मग शिकावं लागेल कुठेतरी. आणि काय जबरदस्त हा क्लास आहे सचिन वाघमारे यांचा. हा एक खेळाडू आहे की जो 360 खेळाडू आपण म्हणू शकता या खेळाडूला. एवढा जबरदस्त खेळाडू आहे आणि आपला आल्या आल्या क्लास दाखवलं जातंय. अजूनही या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू असेल ना पंच. यस, धावफलक जाऊन पोहोचलाय 37. इथे नेहमीच गोरकामत संघ हाय स्कोरिंग करतो. थोड्याशा चुकीने त्यांनी इथले सामने गमावलेत. आज बघूया काय करतोय ते.
गेल्या वेळेला सुद्धा हायस्ट स्कोर त्यांनी इथे दाखवला होता. या वेळेला सुद्धा त्यांनी आजच्या दिवसातील हायस्ट स्कोर तर पार केलाय. निर्धाव चेंडू. हा चेंडू कारण पाहिला आपण ना तर अजून तितकासा सराव नाही. एका मोठ्या कालावधीनंतर मैदानात उतरणं, त्यामुळे निश्चितच शॉट सिलेक्शन मध्ये थोडीशी गडबड होईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर धावफलकावर धावा झाल्यात 37. मला वाटतं यावेळेला जयदास वाघमारे यांनी फक्त फलंदाजी करणार मी असं सांगितलेलं दिसतंय टीमला. चेंडू काही त्यांनी हाताळलेला दिसत नाही. पाहूया. अजूनही सलामीचा फलंदाज. हा मोठा हिट, छोटा पॅकेट बडा धमाका फेकून दिलाय. लॉंग 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 हिट गेलाय. षटकार. पाहिलं ना आपण तर काय जबरदस्त स्लॉट मध्ये चेंडू होता. सहज फेकून दिलाय. मूर्ती लहान कीर्ती महान. केवळ मनगटामध्ये ताकद असावी लागते. काही वेळेला बाहेरून खूप सल्ले येतात प्रेक्षकांचे, ज्याने कधी बॅटच हातात धरलेली नसते तो पण सल्ला देतो. काय खेळतय, काय खेळ ही, काय मार ही, काय याला चेंडू नाही धरायचं. अरे तुम्ही कधी बॉलला हात पण नाही लावला, तुम्ही काय आम्हाला शिकवा. मैदानात जदा उतर जा आम्ही तदा आम्हाला समज आम्ही काय करतो ती. आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजांनी केलंय कमबॅक. बरोबर का सुदाम पवार? जे इनमिन 1-2 मॅच खेळून गेले ते तिथं मग सूचना देतात का तुम्ही असं खेळा, तुम्ही तसं खेळा. यस, मी मान करतो प्रेक्षकांचा असावा, परंतु कोणत्याही खेळाडूला कधीच वाटत नाही की त्यांनी हरावं, त्याची टीम हरावी. परंतु हा फॉर्मॅटच असा आहे, हा गेमच असा आहे की इथे चांगला खेळणार तो जिंकणार. आणि आपोआप त्यामुळे आता एवढा प्रदीर्घ कालावधी झालाय आम्हाला क्रिकेट खेळून, परंतु अजूनही रितेश पवार यांची बॅटिंग चालत आहे. त्यामुळे आपल्याला बॅट घेऊन जावं लागतं मैदानामध्ये. मग ते अगोदरच बोलतात मामा नाही आता तुम्हीच जा पुढं. मग आम्हाला विचार करावा लागतो की काय करावं. वयाच्या 41-42 वर्षानंतर सुद्धा बॅट घेऊन मैदानात जावं की ह्यांच्या फलंदाजीचा आनंद घ्यावा. यस, वळतोय सामन्याकडे पुन्हा एकदा. हा झेल आहे, झेल आहे आणि अडवलाय. चांगला प्रयत्न. जवळपास 4 धावा अडवल्यात. षटकार होता. क्या बात आहे. झेल सुद्धा होऊ शकला असता, परंतु षटकार होता. हा 4 धावा अडल्यात हे महत्वाचं. गोलंदाज चेंडू स्लॉट मध्ये टाकतोय. गोलंदाजांनी थोडंसं व्हेरिएशन आणावं लागेल, परंतु चांगली सुरुवात आहे मांडवणे संघाकडून आपण पाहिलं तर. चला बॅट घेऊन जा, धावत जा. नेक्स्ट मॅच चे जर खेळाडू आले असतील तर आपण रिपोर्टिंग करायचं आहे. बघू, आम्हाला सुमित वाघमारे यांचं सेलिब्रेशन पण बघायला आवडेल. ती पिचवर बोर्ड उडवल्यानंतर थाप मारणं, एक तो ॲटिट्यूड त्यांच्या गोलंदाजीचा लीगमध्ये बघायला मिळाला. तर इथे फसवलंय स्लोवर आर्म डिलिव्हरी, परंतु हे माझे सर्व सुमित वाघमारे यांचे वडील आणि सुदाम पवार, ही गोरकामत टीम एक दिग्गज टीम होती. त्यानंतर सुरेख फटका, परंतु चेंडू अडलाय. चेंडू जाणार का? अडलाय चेंडू. पुन्हा 2 धावा वाचल्यात. आणि काय 2 धावा वाचवलेल्या त्या.
नाही, मला वाटतं बाद होईल, पण एक धाव एक्स्ट्रा मिळाली. शेवटचा चेंडू आहे ना, चला जा. नाही नाही जा, लाईव्ह मॅच आहेत. शेवटचा चेंडू असेल, बघूया काय समाप्ती करतात सचिन वाघमारे. धावफलक जाऊन पोहोचलाय. धावफलक 48. क्या बात आहे, परंतु प्रोटेक्शन आहे. सुरेख फटका होता. 50 धावा झाल्यात. 51 धावांची गरज. सुरेख रन रेट. 2-3 गोलंदाज तर जबरदस्त आहेत. बघूया कशा पद्धतीत गोलंदाजी होते ती. सुमित, प्रवीण, धनंजय. चौथा गोलंदाज कोण हाताळणार पाहूया. ओम पवार सध्या वेटिंग लिस्टला असतील. अजूनही पाहिजे तसा जेव्हा संघाला एक्कावन्न धावांची गरज. फुलटॉस चेंडू होता, परंतु फायदा उचलता आला नाही. पाहूया 51 धावा चेस करायच्या आहेत. हा सामना जवळपास जयदास वाघमारे आणि गौर कामत
असाच होईल, कारण अजून तितकासा सराव नाही मांडवणे संघाचा सुद्धा. मला वाटतं सीझनची सुरुवात इथे केली त्यांनी. बाळू यांच्यासारखा अनुभवी फलंदाज आहे मागे. यस, क्या बात आहे, सुरेख फटका. क्लास आहे जयदास वाघमारे यांच्याकडे सुद्धा, कारण बराच काळ डिपेंड ऑन मुख्य फलंदाजाच्या भूमिकेत तेच आहेत इथे मांडवणे संघासाठी. त्यामुळे त्यांच्यावर बरंच चित्र अवलंबून या सामन्याचं. पॉवर प्लेचं षटक आहे, त्याला पेस आवडतो आणि तो पेस त्याला दिला गेलाय सुमित यांच्या माध्यमातून. पाहूया, या वेळेला चेंडू, तीच चुकी झाली, जी चुकी झाली होती तीच चुकी झाली. बोनस मिळालाय. मला वाटतं जसा रवी वाघमारे यांना एक चौकार गेला, त्यानंतर एक यष्टीरक्षकाकडून परत चौकार गेला, सेम रिपिटेशन इथे झालेलं आहे. पाहूया, 9 धावा झाल्यात. वैशिष्ट्य मांडवणे संघाचं की खेळाचा आनंद लुटतात, म्हणजे ते जाणतायत की अजून आमचा संघ एक मध्ये 3-1 वर्षापूर्वी चांगला संघ वरती आला होता, परंतु पुन्हा एकदा गेल्या 2 वर्षापासून हा शॉट चेक केलाय, 1 धाव असेल. मोहाची वाडी आणि वर्णे. आयोजकांनी आणि हा झेल, खराब शॉट सिलेक्शन, सरळ मारणं गरजेचं होतं. 2 क्षेत्ररक्षक बाहेर आहेत, त्यामधील एका क्षेत्ररक्षकाला मात्र इथे नवीन फलंदाज गणेश. शेवटचा चेंडू शिल्लक, धावफलक जाऊन पोहोचलाय 10च्या घरामध्ये. ह्या 2 धावा तरी मिळणं खूप गरजेचं आहे, परंतु रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडी चुकी करतायत. मग जास्तीत जास्त स्ट्राईक जयदास यांनी घेऊन खेळणं खूप गरजेचं आहे. षटक संपलंय, 11 धावा झाल्यात. येणारे 18 चेंडू, 40 धावांची गरज, कारण 50 धावा धावफलकावर झाल्यात. आता कशी फलंदाजी करतात, कारण क्षेत्ररक्षण मोकळं असेल. आयोजकांनी नेक्स्ट टीमला कॉल करायचं आहे, नाहीतर डोनेवाडी बी संघ इथे अजून उपस्थित आहे, जर संघ तुम्हाला उपलब्ध नसेल तर. येणारे 18 चेंडू, तब्बल 40 धावांची गरज. 13.5-14 धावांची सरासरी इथे राखायची आहे. प्रत्येक षटकात एक चौकार षटकार आलाच पाहिजे अशा पद्धतीने. परंतु हे जे नवोदित तेज तर्रार गोलंदाज आहेत गोर कामत संघाकडे, हे संधी देणार का, पाहूया.
संधी मिळणार का? 18 चेंडू 40 धावांची गरज. या वेळेला बाहेर. बॉल आहे. पंचांनी तिथे जाण्यापेक्षा आपण लाईव्ह मध्ये आहोत. तुमच्या मनात संभ्रम असेल तुम्ही घेऊ शकता कोणत्याही वेळेला रिव्ह्यू. तुम्हाला असं नाही की तुम्ही एकदाच, तुम्हाला 100 वेळा जेव्हा पंचांच्या मनात डाऊट्स असतील तर त्यांनी कधी रिव्ह्यू घ्या. या वेळेला नाकावर टिच्चून परफ्यूम डिलिव्हरी पाहिलं आपण. जसे जसे चेंडू डॉट होतील ना तसा प्रेशर येईल. प्रेशर येणार. जयदास यांनी एकतर ती एक धाव घ्यायलाच नको होती किंवा 2 धावा धावल्या पाहिजे होत्या. रनिंग बिटवीन द विकेट, ग्राउंड फिल्डिंग वर बरंच काम करणं अपेक्षित आहे. दांडी गोल. कारण तब्बल 3 चेंडू इथे डॉट झालेले आहेत. आता एखादा हिटर तुम्हाला पाठवावा लागेल जो चांगले फटके मारेल. मला वाटतं संदीप पाहूया. यस, संदीप स्वतःला प्रमोट केलं जात आहे. प्रत्येकाची जर्सी 9797 लकी नंबर आहे किरण मुकणे यांचा. 15 चेंडू आणि 40 ची गरज. काही विशेष कामगिरी करता आली नाही. मोठ्या हिटची गरज आहे. त्यामुळे क्रिकेट इज द गेम ऑफ प्रॅक्टिस. कधी कधी आपण बॅड पॅच मध्ये असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात बॅड पॅच येतात, परंतु त्या बॅड पॅचवर फिनिक्स पक्षाप्रमाणे मात करून आपल्याला पुढे जायचं असतं. निश्चितच आपण पाहिलं तर येणारे 15 चेंडू 40 ची गरज. बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू गेलेत प्रवीण. हा चांगला फटका. बॅटला लागणं गरजेचं आहे. धावा येणं गरजेचं आहे. धावफलक खालता राहणं गरजेचं आहे. आता बघूया ह्या 2 चेंडूवर जर 2 मोठे फटके आले नाही तर खूप मोठं आव्हान राहील शेवटच्या. यस, वर्णे संघ इथे उपस्थित झालाय. आमचे परम मित्र तुकाराम दिसताय तिथे. मला वाटतं मोहाची वाडी आहे ना तुम्हाला. उपस्थिती दाखवायच्या, रिपोर्टिंग करायची आहे. या वेळेला खाली राहिलाय चेंडू. काहीच उत्तर नव्हतं. काहीच उत्तर नव्हतं. आणि इथे मात्र धावफलकाला, धावसंख्येला अंकुश लावला जातोय. पुन्हा एकदा वळतोय सामन्याकडे. खूप मोठं आव्हान. अजूनही 39 धावांची गरज. तब्बल 39. 13 चेंडू, प्रत्येक चेंडूवर 3 धावा. या वेळेला पुन्हा एकदा गोल्डन स्पॉटवर उसळी घेणारा केवळ 1 धाव मोजले. काय गोलंदाजी झाले. 12 चेंडू आणि 39 धावांची गरज. यस, मोहाचेवाडी सुद्धा आले. आमचे बंधुराज लक्ष्मण दिसत आहेत. त्यामुळे मनीष वाघमारे सुद्धा इथे आहेत. मनीष सारखा खेळाडू सुद्धा अनसोल्ड झाला कर्जत खालापूर प्रीमियर लीग मध्ये. म्हणजे तुम्ही जाणू शकता की संघ मालक आणि बोली लावणारे किती खराब असतील. आणि नंतर मग अनसोल्ड मधून मनीष वाघमारे भेटले आणि संघ झाला खुश. 12 चेंडू 39 धावांची गरज. हा सोपा झेल. फलंदाज होईल बाद. मला वाटतं खूप मोठ्या फरकाने इथून जयदासने स्ट्राईक घेणं खूप गरजेचं आहे. काही करू शकेल तर तोच करू शकेल. एक काळ असा होता की सलामीवीराची भूमिका बाळा यांनी पार पाडले. त्यांनी अजूनही आपल्या बॅटचा दम दाखवायला हवा. संघाला दाखवून घेणं गरजेचे आहे की मी टायगर अभी जिंदा आहे असं दाखवावं लागेल. नाहीतर जर तुम्ही सुदाम पवार यांच्यासारखं टायगर अभी जिंदा हे दाखवलं नाही ना तर तुम्हाला कुठेतरी डब्यात बसून
मॅच किंवा टाळ्या वाजवावे लागतील, त्यामुळे वेळीच तुम्ही जे असतं ते दाखवायला लागतं. एक काळ असा होता की जय महाराष्ट्र संघातून मलिक दादा यांच्यामधून केवळ बघ्यांची भूमिका पार पाडली आणि सुदाम पवार मग तिथून जे शांतपणे बसायला लागले ते बराच काळ केवळ शांत बसून होते आणि ते हा मोठा फटका झेल तर होईल, परंतु प्रयत्न चांगला होता. अशाच फटक्यांची गरज आहे. मला वाटतं धाडणं खूप गरजेचं होतं. बघा सुदाम पवार म्हणजे जशी वेस्ट इंडिजची टीम वाचते, किरण पोलार्ड जातो, नंतर आंद्रे रसल जातो, मग तो रोमारिओ शेफर्ड जातो. बॉडी बघा सर्वांची कशी आहे, पण बॉल अजून षटकारपर्यंत येत नाही, त्याचं काय? त्यासाठी मग संदीप यांना विनंती आहे की त्यांनी जरा षटकार मारायची प्रॅक्टिस देणं खूप गरजेचं आहे खेळाडूंना. गणेश साहेब संघ आलेत, त्यांना रिपोर्टिंग करायला सांगा तुमच्याकडे. चला सामन्यानंतर नेक्स्ट मॅच आहे. यशवंत यांनी अगोदर सुदाम पवार यांना भेटायचं आहे. आयोजकांना भेटण्याच्या अगोदर खूप महत्वाचं काम आहे त्यांच्या माध्यमातून. यस फ्लॅट षटकार, क्या बात आहे. फ्लॅट षटकार आलाय, अशा षटकारांची गरज आहे. किती धावा झाल्यात? 18 धावा. अद्यापही 33 धावांची गरज. या षटकातील मला वाटतं 3 चेंडूंचा खेळ असेल. 9 चेंडू 33. हा सुद्धा चांगला फटका होता. बॅटनी आउटसाइड एज केवळ घेतली. जाणतोय की बॅट चांगली फिरवली होती. नाही, माझी सूचना असेल की जसा बॅट स्पीड मी आता पाहिला, तुम्ही पॉवर प्ले मध्ये अशा फलंदाजाला उपयोग करून घ्यायला पाहिजे. सराव करा, जास्तीत जास्त सरावाची गेम आहे. केवळ बॉडी असून पण फायदा नाही. आपण पाहिलं तर इथे आज एवढूशे फलंदाज होते. कादरी होताना तो अजय पण एवढूसाच होता मालवाडीचा. आज सगळ्या एवढूशा फलंदाजांनी इथं मैदान गाजवलंय सुदाम पवार. आठ चेंडू 33 ची गरज. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका येणार का? दांडीगल. प्रकाश. मनोज झोरे साहेब लांब लांब ते जाणतायत. सध्या मी लांबच राहिलेलं बरं. स्माइल दिसते आम्हाला इकडून त्यांची. आणि हा सुद्धा चांगला प्रयत्न होता आणि सहज झेल. चला 6 चेंडू आहेत. विकेट हॅट्रिक झाले. एखाद्या खेळाडूला पाठवा जो चांगलं खेळतो. तुम्ही खेळ जाणताय परंतु त्याला संधी मिळत नाही. संधी मिळू द्या. कदाचित या 6 चेंडूमध्ये तो असा काही खेळ दाखवू शकतो का पुढील स्पर्धेमध्ये तुम्हाला एखादा चांगला सलामीवीर, वन डाऊन फलंदाज, चांगला फिनिशर मिळू शकतो. त्यामुळे प्रयोग करणं खूप गरजेचं आहे. हा पुन्हा एकदा काय ग्राउंड फिल्डिंग आहे, जबरदस्त.
चला पाठवा, चांगला बॅट्समन पाठवा, आम्हाला बॅटिंग बघू द्या. मोहित, षटकार आला पाहिजे मोहित. 5 मध्ये 2 तरी मार बाळा. चला नाणेफेकीसाठी पाठवायचं आहे. झाले नाणेफेकीचा कौल. मोहाची वाडी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. यशवंत साहेबांनी इकडे समोर यायचं आहे. पाहिलं ना आपण तर नुसता पैसा यशवंत साहेबांकडे, नुसता पैसा. हल्ली मोठे स्पॉन्सर झालेले आहेत ते. खांदा संघ असो, पुन्हा बाद. मोहित सुद्धा बाद. चला राहुल बिहुल कोण असेल तर पाठवा, बघू द्या. आमचे भाचे साहेब राहुल कुठं आहेत? खालीच आहेत वाटतं तिकडे. यस, समोर नजर कमजोर झाल्यामुळे सुदाम पवार सारखा खेळाडू सुद्धा, मित्र सुद्धा त्यांना दिसत नाही. यशवंत साहेबांना काय बोलायचं आहे. एक काळ असा होता की सुदाम पवार, डीएन पवार, यशवंत साहेब, सीताराम पवार भाई अशी आमची टीम. तुकाराम असेल अशी आमची सांगवी टीम. अशी आमची सांगवी टीम. आणि शेतामध्ये खेळून पडून धडून फायनल मारून दिल्यात आम्ही काही संघांना. आणि यशवंत साहेब तिथं पण जोरात. सांगवीला गेल्यानंतर सुदाम पवार आणि यशवंत साहेब पाहिला आपण तर 5-5 हजार बक्षीस, 3-3 हजार बक्षीस. पण ही मजा, अख्खा दत्तात्रय हॉटेल भरून जायचा आणि सगळे 20-25 जण जेवून निघायचे त्या 3,000मध्ये. एवढी मजा. परंतु आताचं क्रिकेट यशवंत साहेब असं झालंय का केवळ दुश्मनी काढण्याचं काम झालंय. काय म्हणायचंय तुम्हाला? खेळ कमी आणि राग जास्त. तर आपण असं खेळू नये. आपण प्रत्येकाला रिस्पेक्ट दिला पाहिजे. लगेच काय झालं का हा बॅट उचलून जातोय मारायला, लगेच तो स्टंप काढतोय, लगेच तो हे करतोय, हे सोडून द्या. खेळाचा आनंद घ्या. वळतोय सामन्याकडे. आणि हा चांगला फटका. अरे कुठं ठेवला होता संदीप? गेला कुठं? त्या जयदासला बाद करा, त्याला घ्या पुढच्या मॅचला. पाठवलाय षटकारच्या. यस, पराजयाचं अंतर कमी करतोय. पुन्हा एकदा सचिन वाघमारे. अजूनही बॅट स्पीड चांगला आहे, बॅटर चांगला आहे, परंतु खूप मागे पाठवलंय आपण. थोडंसं आपण प्रमोट करणं खूप गरजेचं आहे. चला राहुलला द्या, काही 1-2 बॉल असतील तर बघू द्या. एक चेंडू आहे, एक आहे, एक बॉल. चला पराभूत झालाय मांडवणे संघ, परंतु पुढील सामन्यामध्ये चांगलं नियोजन करतील. सेकंड करून घ्यायचं आहे. गौरकामत संघाने पुढच्या फेरीत प्रवेश केलाय. हा सामना संपल्यानंतर मालवाडी आणि वायसीसी डोनेवाडी सामना होईल. कोणीही कुठे जाऊ नये.